जिकी कारती निश दिन जो कोई पड़ गावे। ओ मैया सब जुग नर गावे। कहत शिवानंद स्वामी जपत हरि। आत गेले तर कुठे गेले? लोगों को भी मिलने दो। एक मिनिट एकदम आनंद एवढं केलेलं महिनाभर थोडं होती पालक थोडा पाऊस थोडा याचा ना एक महिना कठीण गेलं मग एक महिना एकदम आता सवय झाली शरीराला सवय झाली आणि छोटी आपल्या शरीराची बिमारी कोई शुगर नाही कोई टेन्शन नाही रोज विचारणार काय निरोप आहे या अभी पीछे पीछे जाइए। हा कशी आहे तब्येत ये तेजू ये नर्मदे 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 हर अनिता बाय बाय नर्मदे हर बाय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर या 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 आपू बनलं का हां बनलं नर्मदे हर नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण करून आल्यानंतर मुलांनी आणि सुनेनी चरणपूजा केली. त्यांना पण भाग्य आपली आई परिक्रमा पूर्ण करून आली आहे. परिक्रमा पूर्ण करून आली म्हणजे काय कसं आहे, मी दम्याची पेशंट आहे आणि
संधिवात आहे मला, तरीसुद्धा मी परिक्रमा पूर्ण करून आले, हे विशेष आहे. त्यांना पण खूप कौतुक वाटलं. आणि मी यायच्या आधी सुननी आणि माझ्या मुलांनी पूर्ण तयारी केली होती स्वागताची. पण सोसायटीमधल्या पण सर्व मैत्रिणी आले होते, बरेच जण आले होते स्वागत करायला. खूप सुंदर वाटलं, खूप भारी वाटलं, मन भरून आलं. आपण आयुष्यामध्ये जगताना ना काहीतरी वेगळं करावं, की आपल्या घराचा उद्धार होईल किंवा आनंद होईल सर्वांना, असं वाटत होतं मला नेहमी. काहीतरी करावं वेगळं. तर मी परिक्रमा केली पूर्ण. करू शकत नव्हते मी, कारण मी नेहमी आजारी असायची. परिक्रमा करतानासुद्धा बऱ्याच वेळ मी आजारी पडली, तरीसुद्धा पूर्ण करून आली. ते म्हणतात ना, पुण्याची म्हणजे आई वडिलांची पुण्याई पाहिजे आपल्या घरातल्या, किंवा माझे सासरे सासू यांची पुण्याई पाहिजे, तरच आपल्याला हे आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात. मग त्यांनी छान अशी केली माझी चरणपूजा, कौतुक केले. आई आमची परिक्रमा पूर्ण करून आली म्हणून दर्शन घेतले त्यांनी. सुनबाईंनी पण दर्शन घेतले. सुनबाईंनी पण खूप छान तयारी केली होती मी यायच्या आधी, तिचं पण खरं कौतुक करावं. नंतर माझ्या 2 छोट्या नाती होत्या, ते म्हणजे माझी पण करा पूजा माझं बघून. मग त्यांना पण पायावर पाणी ओतून त्यांनी हे घरमध्ये हडपसर इथे आलो बघा. आम्हाला पाण्याच्या छोट्या बॉटल्स घेतलेल्या आहेत मी. त्या बॉटलमध्ये जल भरून आपल्याला देता येते नर्मदा मैयाचं. आणि बाकी घरामध्ये लागणारं द्रोण वगैरे घेतलेलं आहे. पाहुणे वगैरे येणार आहे त्यांच्यासाठी. बाकीचं सगळं आचार्याला दिलेलं आहे जेवणाचं, तो करणार आहे सगळं ॲरेंजमेंट. तर हे हडपसरचं मंत्री मार्केट म्हणून आहे. तर इथे मंत्री मार्केटला आपल्याला होलसेलमध्ये सर्व मिळतं, म्हणजे छोट्या बॉटल्स वगैरे मिळतात. नर्मदा मैयाचं पूजा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आम्ही करतो, आपण करतो. तर नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आपण भंडारा करतो, त्याच्यासोबत सत्यनारायण करतो, नर्मदा मैयाची पूजा करतो. त्यासाठी लागणारं सामान सगळं हडपसर इथे मिळतं. तर हडपसरवरून मी आता सर्व सामान घेऊन चाललेलं आहे पूजेचं. हडपसर इथे म्हणजे योग्य भावामध्ये आणि फ्रेश आणि एकदम ताजा माल मिळतो. फळं वगैरे खूप छान मिळतात. हार, दांडे, फुलं वगैरे, केळीचे खुंटे खूप छान मिळतात. त्याच्यामुळे इथंच घेतो आम्ही. ओम नारायण नमः. ओम माधवाय नमः. ओम माधवाय नमः. पाणी ते सोडून दे. ओम गोविंदाय नमः. ओम गोविंदाय नमः. राहिलेलं पाणी डोळ्याला लावून घ्या. हातातच लावायचं. त्याच्यावर तुमच्या कुलदेवाच्या नावाने पळी पाणी सोडा. ओम कुलदेवताभ्यो नमः. कुलस्वामिनी देवताभ्यो काही पंचांनी सोडा. पंचामृतस्नानं समर्पयामि. पंचामृतानंतर तुम्ही गंध लावा. तुम्ही हळद कुंकू व्हा. तुमच्या खंडोबा आणि कुलदेवीचं नाव घ्या. खंडोबा तुमचा खंडोबा कुठला? बाळ्याचा. हां. आणि हे कुलदेवी तेनाप्रमाणे पुण्यम पुण्यम दे. हां ठेवायचं. तुमच्या मुलाला बोलवा कुठे ते एका. एक मुलगा या, कुणीतरी या. हे बघा या इकडे. बसू काय तर? हा 2 मिनिटं बसा. आता मी काय करतो ते बघा. असं हे बघा. ओम दीर्घा नागा नद्या गिरिश्री आणि यमुनाईचं तेनाय प्रमाणेन पुण्यम पुण्यम दीर्घमायुरस्तु. असं आपल्या घरात जे माणसं आली त्यांच्या सगळ्यांच्या कपाळाला लावायचं. लावताना खाली टेकवायचा, मग डोक्याला लावायचा. असं सगळ्यांना लावा. नारळ पण धर. हां असं आणखी नारळ पकडा. हां सगळ्यांच्या लावा. आधी जमिनी टेकवा. दंड देवता भेऊन आधी पाणी सगळं असं
लावा सगळ्या लावा सावकाश लागेल हातावर लावा मग पण नाही त्याला हे नाही आहे. हा नाही हे ना नाही. हा पुसून घ्या छानपैकी थोडं पंचामृत लावून परत पाणी लावा पंचामृत लोक हा पंचामृत लावलं की पाणी लावा हाताने 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 त्या चमच्याला पुण्य जाईल सगळं हा म्हणून हाताने करायचं काय गोष्टी हा आता पाणी लावा तुम्ही म्हणून काय गोष्टी बोलतात मला खरंच नाही ना आम्हाला तर ह्या गोष्टी कुठे माहिती. आता पुसून घ्या गणदेवता फिरोजमा श्रीखंडंचंदम दिव्य हा बरोबर 5 किंवा 7 श्रीखंडंचंदम दिव्यम गंडाध सुमनवारव विलेपनम सर्वश्रेष्ठम चंदनम प्रतिगिर्यताम ऐक 7च आहेत बरोबर हा मध्ये पुढे एक मध्ये घाला पुढे जावा पुढच्या ह्याच्यात जावा 7 डोळे त्याला इथं मध्ये नाही आहे 7 डोळे सहा आणि हा लावा किती झाले ना मग अजून वर 2 लावा वरच्या ह्याच्यात 7 झाले. मग अजून 2 लावा त्याला 7 डोळे आहेतच हो आम्ही बघूनच हा घेतली होती दादा. हा, हा. आता काय करायचं पहिल्यांदा हळदीने आडवा रेगा मारायच्या हा. नंतर कुंकवाने हा काय गुरुजी खूप त्रास देतात ना हा गुरुजी खूप त्रास छान देतात. पूजा चालली ना आपली त्रासात पूजा म्हणजे हरिदा कुंकुम समर्पयामी अहो तुम्हाला 3.5 महिने या काठीने साथ दिलेली आहे. 7 दिली मला. मग तुम्ही आपण आयुष्यभर विसरायचं का 3.5 महिने मग म्हणजे आम्ही कधीच विसरणार नाही. हा मग लय साथ दिली मला ह्याने. आता तिथं कोपऱ्यात उभी करा थोडं अक्षदा व्हा 2 फुलं व्हा काय प्रसंगांमध्ये प्रसादांमध्ये हा थोडं अक्षदा व्हा 2 फुलं व्हा आणि एक नमस्कार करा सत्यनारायणची पूजा वगैरे झाल्यानंतर नर्मदा मैयाची पूजा झाल्यानंतर कन्यापूजन करून घेतले. घरामध्येच आमच्या 3 कन्या होत्या. कन्यापूजन झाल्यानंतर मग सर्व पाहुणे रावळे जेवण म्हणजे भोजन प्रसादीसाठी खाली आले होते. त्यांना भोजन प्रसादी केली सर्वांनी. तयारी छान केली होती. मंडप वगैरे टाकला होता. भोजन पण छान केलं होतं म्हणजे मेनू छान केला होता जेवणाचा. मुलांनी आणि सुनबाईंनी सर्व तयारी केली होती. घरातले पाहुणे आले होते सर्व बरेच जणी बहिणी वगैरे मामी मावशी सर्व आल्या होत्या. सुनबाईची पण बहीण वगैरे आई आली होती. मामी आहे आमची डोळ्याचं ऑपरेशन झाले तरीसुद्धा आली होती. मावशी आहे ही माझी बहीण आहे चुलत बहीण. सर्वजण आले होते. मग सोसायटीतल्या बऱ्याच लोकांना आमंत्रण दिलं होतं. तर अशा प्रकारे छान तयारी केली होती. खरंच पाहुणे आले होते. त्यांनी सर्वांनी माझी ओटी वगैरे भरली. आहेर केला मला आणि माझ्या नवऱ्याला. आईने पण मला साडी छान आणली होती आणि माझ्या म्हणजे मिस्टरांना पण कपडे छान आणले होते. सर्वांनी छान आणले होते आणि सर्वांनी मस्त छान अशी ओटी भरली माझी. मन भरून आलं आणि छान वाटलं मला. खरंच आपण काहीतरी वेगळं करतो आहे आणि आपल्या कुळाचा उद्धार होतो आहे. माझ्या माहेरचा आणि सासरचा दोन्ही पण घराण्यात कोणीही परिक्रमा केली नव्हती पण मी ते करून दाखवली. शक्य नव्हतं माझ्या हातून असं परिक्रमा घडणं तरी प्रयत्न केला मी. कारण मी एवढी स्ट्रॉंग नव्हती. तब्येत माझी नाजूक होती असं म्हणायचं. कारण थंडी खूप होती तिकडे त्याच्यामुळं मला वाटत होतं जमते का नाही. पण ते झालं शक्य. माझ्या मैत्रिणी आले होते. सोसायटीतले बरेच जण आले होते. फक्त इथं आम्ही घरामध्ये पूजा ठेवली होती आणि खाली म्हणजे बिल्डिंगच्या खाली मंडप वगैरे टाकून भोजन प्रसादी ठेवली होती. त्याच्यामुळे जास्त गोंधळ झाला नाही. सुनबाईंनी पण छान तयारी केली होती. खरंच तिचं कौतुक करावं सुनबाईचं. सुनबाईची आई वगैरे सर्वजण आले होते पाहुणे.